आता आपण बघणार आहोत सुपरफास्ट 100. पण सुरुवात करूयात राज्यातल्या पावसाबद्दलच्या घडामोडींनी. महाराष्ट्रात ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या अतिवृष्टीमुळे 30 जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान झालेलं आहे. राज्यातील 17,85,714 हेक्टरवरील क्षेत्र अतिवृष्टीनं बाधित झाल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली, त्यामुळे नांदेडमधील विष्णुपुरी धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून 1,09,000 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. जळगाव जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे भुसावळ तालुक्यातील वाघूर धरणात पाण्याची आवक वाढली आणि त्यामुळे धरणाचे 20 दरवाजे 1 सेंटीमीटरने उघडण्यात आले असून 65,000 क्युसेक्सने तापी नदी पात्रात विसर्ग सुरू आहे. आणि या पाण्याच्या विसर्गामुळे साके गावच्या वाघूर नदीला पहिल्यांदाच पूर आला. जळगावच्या पाचोरा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. पावसामुळे वाडी शेवाळे गावात इंद्रायणी नदीवरील पुलाचा भराव पाण्यात वाहून गेला. त्यामुळे वाडी शेवाळे पिंपळगाव आणि हरेश्वर या मार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली. सातपुडा पर्वतरांगेत ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेली कुऱ्हा, हिवरा, उमरा, पारंबी, राजुरा, वडोदा ही गावं पाण्याखाली गेली आहेत. नदी नाल्यांना पूर आल्यानं शेतीसह नागरिकांचं प्रचंड नुकसान झालंय. भुसावळ तालुक्यातील सुरसगाव आणि नशिराबाद गावचा संपर्क तुटला आणि त्यामुळे सुरसगाव नशिराबाद मार्गावरनं प्रवास न करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलंय. जळगावच्या पाचोरा तालुक्यातील शिंदाड आणि राजुरीसह अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरलं. गावातील घरं पाण्याखाली गेल्यानं ग्रामस्थांना घराच्या छतावर उभं राहून रात्र काढावी लागली. सातपुडा पर्वतरांगेत झालेल्या पावसामुळे गोरक्ष गंगा नदीला पूर आला आणि या पुराच्या पाण्यातून जळगावच्या काकुडा गावातील 25 वर्षीय तरुण किरण सावळे वाहून गेला. अजिंठा पर्वतरांगांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील 3 तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाकडून तातडीने पंचनाम्याची प्रक्रिया सुरू असून नागरिकांनी कुठल्याही धोकादायक इमारतींमध्ये थांबू नये असं आवाहन करण्यात आलं. वाशिम जिल्ह्यातील शेलू बाजारसह परिसरात मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे शेलू बाजाराच्या मुख्य चौकातील भारतीय स्टेट बँक, सेंट्रल बँक तसंच खासगी व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरलं. यामुळे व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालंय. मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाने धुमाकूळ घातला. पावसामुळे काढणीला आलेल्या बाजरीला फटका बसला असून शेकडो एकरवरील बाजरीचं पीक जमीनदोस्त झालं. बीड आणि अहिल्यानगरमध्ये झालेल्या पावसामुळे बीड जिल्ह्यातील 2 तलावं फुटली आणि हे पाणी पंढरपूरच्या करमाळ्यातील सीना नदीला येऊन मिळालं. त्यामुळे नदीवरील अनेक बंधारे देखील तुटलेत. याचा फटका सीना नदीकाठच्या गावांना बसला. खडकी आणि तारडगाव इथल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील औसरी बुद्रुक परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे गावातील मुख्य ओढ्याला पूर आला आणि या पुरामुळे गावातील स्मशानभूमी पाण्याखाली गेली. 10 वर्षात पहिल्यांदाच ओढ्याला पूर आल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. लातूर शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. दरम्यान माजरा, तावरजा, रेणा या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. लातूर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे गेल्या अनेक वर्षांपासून न भरलेला तावरजा मध्यम प्रकल्पही पहिल्यांदाच भरला आहे. त्यामुळे धीरज देशमुख यांच्या हस्ते धरणातील पाण्याचं जलपूजन करण्यात आलं. बीडच्या शिरापूर धुमाळ गावात रेल्वे पुलाखाली पाणी साचल्याने गावकरी त्रस्त झाले. रेल्वे मार्ग बनवताना केलेल्या चुकांचा गावकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय. तर 200 लोकवस्ती असलेल्या या गावचा 3 दिवसांपासून संपर्क तुटला. अजित पवारांनी बीडमधल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. गेवरा येथील नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेत नुकसानग्रस्त भागात तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश अजित पवारांनी दिले. यावेळी त्यांनी सामान्य नागरिकांच्याही गाठीभेटी घेतल्या. बीडच्या आष्टी तालुक्यातील घाटा, पिंपरी आणि कडा, कारकेल, खुर्द इथे ढगफुटीने प्रचंड नुकसान झालं. या पूरग्रस्त भागाची मनोज जरांगे पाटील यांनी पाहणी केली. धामणगाव इथल्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि यावेळी राज्य सरकारने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली. नागपूरमध्ये मुसळधार पाऊस झाला. नागपूर जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला असून पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं. पावसामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांची तारंबळ उडाली. दरम्यान भात पिकाचं नुकसान होण्याची शक्यता.
बुलढाण्यातील वरवट ते शेगाव पुलावरनं पाणी वाहू लागले आणि त्यामुळे शेगावचा संपर्क तुटला। पुलावरील पाण्यातून जाण्याचे काही जण प्रयत्न करतात, तसंच यामुळे वाहतूक ठप्प झाली। वर्धा जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून कोसळत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। उत्तर पुणे जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पाऊस सुरू आहे। सध्या कोथिंबीरीची आवक कमी असल्यानं चांगला बाजारभाव मिळतो आणि त्यामुळे औसरी बुद्रुक गावातील शेतकऱ्यांनी भर पावसात कोथिंबीरीची काढणी केली। कांद्याचे बाजारात भाव टिकून राहावेत आणि शेतकऱ्यांचा फायदा व्हावा यासाठी केंद्राने कांदा निर्यात अनुदान दुप्पट करावं अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारकडे केली, अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली। ज्ञानराधा पतसंस्थेच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात तिरुमला कुटे ग्रुपच्या मॅनेजमेंट डायरेक्टर अर्चना कुटे यांना पुण्यामधून अटक करण्यात आली। छत्रपती संभाजीनगरच्या सीआयडी पथकाने अर्चना कुटेंना ताब्यात घेतलं। पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिवमधील बंजारा समाजाचं निवेदन स्वीकारलं। बंजारा समाजाच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार, राज्य सरकार आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय घेईल असं आश्वासन यावेळी सरनाईकांनी दिलं। राज्य सरकारने बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी अशी मागणी महंत कबीरदास महाराजांनी केली। बंजारा समाजाकडून आयोजित करण्यात आलेल्या बैठकीदरम्यान त्यांनी ही मागणी केली। भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांसह संबंधितांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा कुटुंबासह आत्मदहन करू असा इशारा मृत अभियंत्याच्या कुटुंबियांनी दिलाय। सांगलीतल्या कृष्णा नदीत जत पंचायत समितीमध्ये कार्यरत असणाऱ्या कनिष्ठ अभियंता अवधूत वडार यांचा मृतदेह आढळून आला होता आणि या प्रकरणी कुटुंबाने घातपाताचा आरोप केला। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय झाले। ॲनिमेशन, गेमिंग, कॉमिक्स, ॲक्सिडेंट रिॲलिटी त्याचबरोबर याचं धोरण जाहीर करण्यात आलं। अकोल्यातील निळकंठ सहकारी सूतगिरणीला अर्थसहाय्य तसंच मागासवर्गीय शासकीय वसतिगृह विद्यार्थी निर्वाह भत्ता दुप्पट करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस हा लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याचं म्हणत प्रणिती शिंदेने मोदींवर निशाणा साधला। देशात अघोषित आणीबाणी, मतांची चोरी, विरोधकांचा आवाज दाबणं असे प्रकार सुरू असल्याचं प्रणिती शिंदेंनी म्हटलं। वर्धा जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या योजना रखडल्या आहेत, यावरून जलजीवन मिशन बैठकीत आमदार समीर कुणावार अधिकाऱ्यांवर संतापले। कामं सुरू न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका असे आदेश आमदार कुणावार यांनी दिले। अहिल्यानगर बीड रेल्वे सेवेचा उद्या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये शुभारंभ होणार आहे आणि या अनुषंगाने उद्घाटनाची तयारी अंतिम टप्प्यात आली। कांद्याच्या दरातील घसरणीची केंद्र सरकारने दखल घेतली। केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या शेतकरी कल्याण विभागाच्या पथकाने लासलगाव बाजार समितीला भेट देऊन पाहणी केली। शेतकरी, व्यापारी आणि बाजार समिती प्रशासनासोबत बैठक घेत चर्चा करण्यात आली। यावेळी शेतकऱ्यांनी विविध मागण्या समितीसमोर मांडल्या। बुलढाण्याच्या किन्होळा गावाला लागूनच पैनगंगा नदी वाहते, मात्र या नदीवर पूल नसल्यानं गावकऱ्यांना धोकादायक प्रवास करावा लागतो। त्यामुळे पूल उभारून मुख्य रस्त्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरू लागली। जळगाव जिल्हा परिषदेसमोर जलजीवन मिशनच्या ठेकेदारांनी आंदोलन केलं। कंत्राटदारांची थकीत बिलं तात्काळ काढण्याची मागणी यावेळी करण्यात आली। सांगली कोल्हापूर रोडवर खराब रस्त्यामुळे एसटी खाली येऊन महिलेला आपला जीव गमवावा लागला। याविरोधात सर्वपक्षीय कृती समितीने तिरडी मोर्चा काढत प्रशासनाचा निषेध केला। तात्काळ रस्ता दुरुस्त करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। भंडारा शहरातील खात रोड मार्गावर प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांचं वसतिगृह चालवण्यात येते, मात्र या वसतिगृहात विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या सोयीसुविधा मिळत नसल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी वसतिगृहाबाहेर ठिय्या आंदोलन केलं। लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातील शिवाजी मेळे आत्महत्या प्रकरणी प्रांताधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी मुक्ताईनगरमधील आदिवासी कोळी समाजाच्या वतीने करण्यात आली। याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं। पालघर नगर परिषद हद्दीतील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आणि याविरोधात स्थानिकांनी एल्गार पुकारला। पालघरच्या हुतात्मा स्तंभाजवळ एकत्र येत नागरिकांनी नगर परिषदेसह जिल्हा प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। लातूर जिल्ह्यातील बंजारा समाजालाही एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी आक्रमक झालेला आहे आणि उदगीर इथे वसंतराव नाईक चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे बंजारा समाजानं उदगीरच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला।
लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आणि मल्हार कोळी आदिवासी समाजाने ठिय्या आंदोलन केलं। महाराष्ट्रात ज्या निकषांवर अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र दिलं जातं त्याच निकषांवर मराठवाड्यातील महादेव कोळी आणि मल्हार कोळी समाजालाही प्रमाणपत्र मिळावं या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। अहिल्यानगर शहर आणि जिल्ह्यामध्ये गोबंदी असताना शहरातील मुख्य गोमांस आढळल्यानं शहरात मोठी खळबळ निर्माण झाली आणि यामुळे हिंदुत्ववादी संघटना आणि आमदार संग्राम जगताप तसंच आमदार विक्रम पाचपुते हे या रस्त्यावर ठिय्या आंदोलन करताना दिसले। महाराष्ट्रातील बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश व्हावा या मागणीसाठी सोलापुरात बंजारा समाजाचा भव्य मोर्चा काढण्यात आला। यावेळी हजारोंच्या संख्येने सामील झालेल्या बंजारा बांधवांचा जनसागर उसळल्याचं चित्र दिसून आलं। नागपूर शहर